आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली. सुट्टी तर सुरू झाली, बट मी जाणार आहे चेन्नईला. सगळ्यांना माहिती आहे, कॉलेजमध्ये सगळ्यांना सांगितलं आहे ऑलरेडी की मी तिकडे शिफ्ट होणार आहे. मी एकटी, माझे पप्पा इकडेच राहणार आहे. मग त्याच्यासाठी मग मी तिकडे शिफ्ट होणार आहे. आणि कालच माझी फेअरवेल पार्टीसुद्धा झाली. आणि त्याच्यानंतर खूप गिफ्ट पण भेटले, ते पण नंतर सांगेल. आणि ब्लॉग बनवलं नाही मी ह्याच कारणासाठी, तर ते सगळं शॉर्ट्स मी नंतर ॲड करेल थोड्या दिवसांनी. तर आज मी करणार आहे माझं फर्स्ट लॅपटॉपचं अनबॉक्सिंग. गॅलेक्सी बुकचं अनबॉक्सिंग करणार आहे. मी ॲक्च्युली दिवाळीच्या अगोदरच घेतलं आहे, दिवाळीच्या दिवशी घ्यायचं होतं, पण काय आता दिवाळीला अजून टाईम येईल आणि नंतर टाईम पण नसेल, इकडे जावं तिकडे जावं, त्याच्यासाठी अगोदरच घेतलं. सो बघूया कसं आहे. हे आहे लॅपटॉप. सॅमसंगचा लॅपटॉप, स्लिम आणि ट्रेन माझ्यासारखं आहे लॅपटॉप सुद्धा. त्याच्या अगोदर बघू अजून काय काय बॉक्समध्ये. हे आहे ॲडॅप्टर लॅपटॉपचं. हे आहे ॲडॅप्टर. ते सेम माझ्या मोबाईलसारखंच, ह्याचं पण ॲडॅप्टर सेमच आहे, कारण माझा मोबाईलसुद्धा सॅमसंगचा आहे. म्हणून मी लॅपटॉप स्पेशली सॅमसंगचं घेतलं. आणि ते पण न्यू सिरीज आहे लॅपटॉपचं. हे मी नाव पण सांगते. ह्याच्यामध्ये काही नाही, फक्त वायर आहे. दिस इज द बेस्ट थिंग. पेन सुद्धा आहे याच्यासोबत. ते पहिलं मी लॅपटॉपचं नाव काय, गॅलेक्सी बुक S360 आहे. न्यू सिरीज आली आहे यावर्षी, तर दिवाळीच मी घेतली आहे. एकदम स्लिम आणि तुम्ही बघू शकता. पाव ती मस्त आहे, ते बघू शकता. सॅमसंग गॅलेक्सी. माझी मम्मी इकडे बघू शकता पीठ मळतीये. करंजा बनवणार आहे माझी मम्मी आता. आणि हे आहे न्यू लॅपटॉप. आणि हे टचस्क्रीनसुद्धा आहे. काल जेव्हा मी घेतलं विजय सेल्समधून, तर तेव्हा त्यांनी सेटिंग करून दिली आहे. फक्त अजून एकदा रिस्टार्ट करायचं आहे. लॉग इन वगैरे सगळं झालं आहे, फक्त वायफायनी रिस्टार्ट करायचं आहे. मग आपला ब्रँड न्यू लॅपटॉप सुरू होईल. हे पेन तुम्ही बघू शकता. हे सेन्सरवरती आहे. फक्त सॅमसंगचंच जे पेन आहे ते सेन्सरवरती असतं. बाकी कुठलेही जे आपण डेल वगैरेचे किंवा ACRचे लॅपटॉप असतात ते सेन्सरवरती नाही, सेलवरती असतात. तर हे एकच आहे जे सेन्सरवरती आहे. आणि याच्यावरती काही लिहू शकतो. तर ऑफकोर्स याच्यामध्ये सगळे AIचे जे नवीन नवीन अपडेट्स आहे ते सगळे असतील. सो हे आहे माझं लॅपटॉप. लॅपटॉपबद्दल मला अजून काय माहीत नाही. सो जेव्हा मला माहिती पडेल त्याच्यानंतर मग मी तुम्हालाही सांगेन काय काय अजून मी नवीन शिकले लॅपटॉपमध्ये. सो आत्तासाठी एवढंच. ओपनिंग केलं ऑलमोस्ट. ओपनिंग केलं आहे आपण ऑलरेडी. सो बघूया थोड्या वेळाने. करंजा लाटून झाले, मी पण मदत केला. आता परत तळायचं आहे. अजून तेल गरम करायला ठेवलं आहे, राहिलेलं मम्मी करते आहे. तुम्ही बघू शकता करंजी आता तयार झाली आहे, एकदम खुशखुशीत झाली आहे. मम्मीने तळून घेतलं आहे. आणि मला तर काय, मला नाही आवडत करंजी. मला गोड पदार्थ नाही आवडत, मला तिखट चमचमीत आवडतं. आणि मम्मी करून झोपली सुद्धा आता.
आज पहिला दिवस आहे आणि पहिला दिवा आहे. मग आज आहे वसुबारस. मग आमच्याकडे काल मम्मी पप्पांनी हे नवीन घेतलं होतं गाय वासरू. मग आज ह्याची पूजा करायची आणि हे आम्ही वाराणसीला गेलो होतो तेव्हा तिकडून आणलं होतं. तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे हे दोन्ही. मग ह्याचा आता आपण करूया पूजा. नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी। बंसी बजैया रास रचैया, तारनहार मेरे तुम ही केवैया। तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। परंपार तेरी तू माखन चोर कहावे, भवसागर से सबकी नैया तू ही पार लगावे। भक्तों का सहारा तू बांसुरी वाला, मथुरा के बसैया ओ नंद के लाला। तेरी भक्ति में नाचे सबका तातैया। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज। देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी। हे बघू शकता मम्मीने बाहेर रांगोळी पण काढली आहे आणि आमचं आहे तुळशी, तिकडे पण रांगोळी काढली आहे आणि इकडे माझं सुरू आहे, अजून काम सुरू आहे. सगळं तयार झाल्यानंतर भेटूया. बाकी तर पूजा झाली आहे. हे आहे गाय वासरू, हे काल नवीन घेतलं आहे आणि हे आहे जुनं आणि हे आहे लॅपटॉप आणि बाकी हे आहे आमचं देवघर. मी सगळीकडे बघू शकता, पूर्ण घर फिरल्यावरती आमच्या घरात फक्त आणि फक्त सगळीकडे गणपतीच आहे. आज आमच्या घरी आहे स्पेशल काय, पुरी आणि छोले भाजी, जे मला खूप आवडतं. छोले इज माय ऑल टाईम फेवरेट. आणि मामीची मम्मी बघा, नुसतं दिवाळी सुरू झाले तर आत्तापासूनच सुरू झालं फराळ खाणं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आत्ता जरी रेग्युलर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन, रेग्युलर ब्लॉग येणार नाही आत्ता 2 दिवस, कारण की चेन्नईला जाण्याची तयारी सुरू आहे. त्याच्यानंतर बघूया. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा व्हिडिओला. सो बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.